खतरनाक झालं बरं का. आणि नुसतं बाहेरच्या बाजून नाही, अर्थव्यवस्थेच्या बाजूने खतरनाक झालं, सामाजिक बाजूने खतरनाक. एक मुद्दा थेट बोलतो, त्याच्यावर थोडं जास्ती बोलणार होतो. हा मात्र चाललाय काळाकडे असलं तर काळा तो खूप वेळा बोलून गेला. देव धर्म जाती कर्मकांड यातनं बाहेर. बाईवर सर्वात जास्त अन्याय या गोष्टींमुळे आणि बाईची किंमत दुय्यम झाली ही या गोष्टीने केली. आणि बाईला ते कळलं पाहिजे. किमान तुम्ही जर जमलेले आहात तर याचा विचार करा की हे खरंच काय आहे. ह्युमन माणूस आणि विचारधारा पण सोडून द्या. ते आपले नवीनच चालत आम्ही आमच्या विचारधारेचे. जगण्याला विचारधारा नाही आहे. जगण्याला विचारधारा एवढीच आहे, दोन कष्ट करा, 2 वेळा जेव्हा, एकदा आंब्याला शांत झोपा आणि एकदा मरण करा. इतकं साधं आयुष्य. मी या विचारांनी जगणार, त्या विचारांनी जगणार, बास बास. जाती धर्म देवानी जशी वाट लावली ना तशी विचारधारांनी पण वाट हे निर्माण केले. हे आपले नाही, हे आपले नाही, माणूस जातात. बुद्धाच्या नंतर नको आमची ही विचारधारा आणि हे वादी आहोत. बाई त्यातनं बाहेर आली. ती बाहेर आली तर पोरं बाहेर येतील आणि पोरं पुढच्या पिढ्या बाहेर येतात तर समाज दुरुस्त होतात. माणूस होण्याकडचा प्रवास करतो. काय झालं ते 2,500-3,000 वर्ष तेच राहिले. बाईनं कर्मकांड सोडलं, बाईनं देव सोडलं, बाईनं जात सोडलं. विचारधारा हे महापुरुष वगैरे काही नसतात आणि त्यांची काही गरज नसते. मौलिक विचार आहे ना यांच्या आधी जन्माला आले. मौलिक विचाराला 40 लाख वर्षाचा प्रवास आहे. त्यामुळे तो भंबकपणा भाग झाला. काल परवा कोणतरी जन्माला त्याला महापुरुष करायचा, महास्त्री करायची आणि तसं जगू म्हणायचं. कशाला? मूलभूत तुम्ही पण माणूस आहात, तुम्ही तेवढेच बोला. प्रत्येक माणसाला किंमत आहे. त्या महापुरुषाची किंमत, मग त्याची पूजा, त्याची कर्मकांड, त्या पुण्यतिथ्या या सगळ्या कचऱ्यातून बाहेर काढून निखळ माणूस पण, आनंदी माणूस पण, सुखी माणूस पण इकडं गेलं. आपण रोज नवे भेद जन्माला घेतो आणि सतत दुसऱ्याचा द्वेष करण्यासाठी भेद वापरतो. ते द्वेषात पण आहे. प्रेमाला स्वतःच्या जगण्यावर प्रेम केलं पाहिजे, पण या सृष्टीवर सुद्धा, सृष्टीतल्या सगळ्या वस्तूंवर, सजीवांवर प्रेम. हा विचार तर खूप जुनाच आहे. आपण मागण्याला पत्ता पण नाही. याच्यावर एकही महात्म्याचं नाव नाही आहे. विचार हा सार्वत्रिक विचार आहे. कशाला वाटतं तुम्हाला कुठेतरी मधलं कोणतरी आणि सारखे आगळे नका राहून मान मोठे, मेंदू मोठा करून या, महान व्हा. आता एक पोस्ट आपण काय व्यवस्थेला प्रश्न विचारणं म्हणजे महात्मा होणं. जरा प्रश्न विचारायला सुरुवात करा ना स्वतः. नाही ते पूर्वपर गाडी कुठे तो ड्रायव्हर त्याला जरा बरवा. तो म्हटलं आई वडील करत होते म्हणून आम्ही पण करत आहोत. एकदा विचारून आई वडिलांना हे काय करते का हा प्रश्न आला पाहिजे. आणि हा जर सवयीचा भाग झाला, प्रश्न विचारायची सवय लागली तर मला वाटतं बदल करत नाही. मला महिला विभागाची राज्य कार्यकारिणी करायची होती. त्याच्यावर या संमेलनात विचार व्हावा. महिलांचे उपक्रम करणाऱ्या समित्या तयार करायच्या महिलांसाठी. राज्य महिला संमेलन दरवर्षी झालं पाहिजे. ते ठिकाणं बदलून करायचं तर याच पंढरीत करायचं ते ठरवा. ती जागा दिसते मला तिथली. मला खूप वर्षांपूर्वी इथल्या एका अण्णा आहेत ना, अण्णा त्यांच्यासारखा एक गण्णा नावाचा माणूस. त्या गण्णानं मला सांगितलं काळजी करू नका. आवाज येतोय?
दरवर्षी राज्य महिला संमेलन झालं पाहिजे, पण एक स्वप्न असं पाहतो वर्षाच्या एका कुठल्या तरी महिन्यात महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा महिला संमेलन झालं. विदर्भातून कोण कोण आले? मराठवाड्यातलं कोण कोण आहे? खानदेशकडनं कोणी आलंय का? खानदेशकडनं आले कोणी? नाशिक भागात पुण्या या दक्षिण महाराष्ट्रातनं कोल्हापूर सांगली बाकी सगळे पुण्याचे दिवटे आहेत. दिवट्या मुंबईकडनं आले पुणे. जवळजवळ महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व दिसतं. मला असं वाटतं हे स्वप्न पाहतो कसं आपलं सांगत काय तुम्ही कुठं आला? सुनीता गोसावी. मी सुनीता गोसावी. हो जिल्हा संमेलन झाली पाहिजे. असं नाव महिला जिल्हा संमेलन. एक महिनाभर प्रत्येक जिल्ह्यात संमेलन होती आणि त्याच्या पुढच्या महिन्यात राज्य पातळीचं संमेलन. आणि ही संमेलनं मात्र भरीव झाली पाहिजे, व्यावसायिक झाली पाहिजे. व्यावसायिक म्हणजे धंदेवाईक नव्हे, मराठीत कमर्शियल असा शब्द बरोबर आहे. हा इथून काहीतरी उन्नतीचं घडलं. त्या बाईकच्या व्यक्तिमत्वाचं, तिच्याबरोबर आलेल्या पुरुषाच्या व्यक्तिमत्वाचं, तिच्या आर्थिक व्यवस्थेचं, तिच्या जगण्याच्या व्यवस्थेचं काही घडलं पाहिजे या संमेलनात असं स्वप्न पाहतो. कशी आर्थिक करायची वगैरे ते अशा लोक बरोबर झालं तर पुढं ते थोडं अवघड आहे आता. पण जिल्हा महिला संमेलनावरच थांबू. माझ्या डोक्यात होतं तालुका महिला एकत्र आल्या पाहिजे. वर्षातनं एकदा तालुक्याच्या महिला एकत्र आल्या पाहिजेत. तालुका महिला संमेलन झालं पाहिजे. 3 दिवस महिला एकत्र राहिल्या पाहिजेत, जेवल्या पाहिजेत, बोलल्या पाहिजेत. सगळ्या महिलांना बोलायची संधी मिळाली पाहिजे, अभिव्यक्तीची संधी मिळाली पाहिजे आणि गुंफण झाली पाहिजे आणि एकमेकांना मदतीची यंत्रणा उभी राहिली. त्या जिल्हा साहित्य संमेलन, तालुका महिला संमेलन ही गुंफण होणं आणि एकमेकांना ऐनवेळी मदतीला जाणं असं एक स्वप्न पाहतो. थोडं पुरतं आहे, पण आधी जिल्हा पातळीवर जायला हरकत नाही. तुम्हा महिलांना मात्र इथं जाण्याआधी ज्यांची इच्छा नसेल त्यांना आग्रह म्हणजे तुम्ही तुमचं झालं. मी तर आपल्या ठरवलंच आहे, तुम्हाला पाणीच द्यायचं, मागला हवं यायचं असेल चला, नसेल चलता. काय म्हणावं आपल्याला, जो देगा उसका आपला, नाही देगा उसका भी नाही देगा उसका जादा भागा. बरोबर, आमच्याकडे जबाबदारी नाही. एक समुदाय एकत्र आला पाहिजे हे स्वप्न आहे या संमेलनात. एक मोठा समुदाय राज्य पातळीचा एकत्र येणं आणि कसल्याही भरपक चळवळीच्या गोष्टी न बोलता, विचारधारेच्या गोष्टी न बोलता एकमेकांकडं माणूस म्हणून पाहणं. हे आपले आहेत, ते कुठले आहेत यातनं बाहेर आधी पाहिलं का ही घरी जाऊन हिच्याने बाहेर काढेल. हे आपलं कुठलं ती नसतं, जगणं असतं, भाकर असते, सकाळी हगायला जायचं असतं. इतकं साधं आहे. आजार आला औषधं घ्यायची असतात, औषधाला विचारधारा नसते. काय का विचारधारेची साम्यवादी औषधे नावानं काही आहे? एवढं जर माहिती आहे, माहितीच नाही. या संमेलनांमधनं आणि जर हा कार्यकारिणी गोळा होते ते यातनं महिलांची आधुनिक क्षेत्रांमधली कारकीर्द तयार झाली पाहिजे, त्यात मदत करता आली पाहिजे. आणि त्यात मला दिसतंय असं की इथं वयात येणाऱ्या पोरी जरा कमी दिसतात, ते जरा कशा जोडून घेता येतील ते बघायला पाहिजे. आता सगळं झालं, पोरं जबाबदारी नाही, पोरांची शिक्षणं पूर्ण झाली, नवऱ्याकडे फारसं बघावं लागत नाही, त्याच्यात इंटरेस्टिंग काही राहिलेलं नाही. असं जेव्हा वाटेल तेव्हा येण्यात अर्थ नाही. तुम्हाला इथं 1 वर्षाच्या पोरीपासून 100 वर्षाच्या आजीपर्यंत सगळे लोक मिळतात. ती पोरं जर आणत राहिलो तर आपण जे बोलतो आहोत, तुम्ही जे बोलणार आहात त्याचे संस्कार त्यांच्यावर होतात. आणि अतिरिक्त बडबोकरी नाही शिकवायची, शांत माणूसपणा शिकवायचा. शांत माणूसपणा शिकवण्यासाठी सतत एकत्र येत राहणं, एकमेकांना समजून घेत राहणं आणि एकमेकांबद्दल नातीत आहे मला
हे आपले लोक आहेत, हे आपले लोक. आपले कुठे किती लोक आहेत? 850 कोटी लोक आहेत. ट्रम्प हा आपलाच माणूस, त्याची बायको पण आपली. वास्तव विवेक नाकांड पडलं पाहिजे, ही लोक घेऊन फिरलं पाहिजे. आणि ऊन खूप असतं म्हणून या खेळामध्ये असं काही ठिकाणी आहे, ऊन असणार राहो. पावसाळ्यात पाऊस खूप असतो, हिवाळ्यात थंडी खूप असते. आणि मग तुम्ही काहीतरी पोस्ट तयार करा आणि बसा ना, मारा तिथंच कोपऱ्यात. ते राळेगणला ऊन खूप असणार, कुठं ऊन कमी आहे? काय करायचं मग? बिनउन्हाचा प्रवेश कुठं आणायचा? आम्हाला जरा त्रास होतो उन्हाचा. हो ना, तुम्ही आयुष्यभर चवचलपणे काही खाल्लं पिल्लं असणार तर उन्हाचा त्रास होणार आहे ना. आणि तर पिझ्झे खायचे म्हटलं उन्हात कसं? शिक्षण, विज्ञान, खेळ, शेती, उद्योग, व्यापार अशी जी अनेक क्षेत्र आहेत, त्याच्यात बाई विकसित कशी होईल याचं काम अक्षर मानवच्या संमेलनांनी आणि कार्यकारिणीने केलं पाहिजे, ही अपेक्षा आहे. आणि अशी लाखो क्षेत्र, लाखो क्षेत्र आणि जाती धर्माच्या बाहेर जाऊन काम केलं पाहिजे. आमच्या जातीचं हे काम नाही असं म्हणून कर्तव्याला कुठेही व्हावं. आणि नुसतं अर्थार्जनच नव्हे तर समाधान देणारी पण काही कामं आहेत. म्हणजे वृक्षारोपणाच्या मोहिमा होतात बघा, तर महिलांची संख्या आजही कमी आहे. लक्षात आलंय का? वृक्षारोपण ही जणू पुरुषांची मक्तेदारी आहे. ते सकाळी 6ला कुठेतरी जमतात आणि कडेला 1-2 महिला असतात. म्हणजे बाई झाड लावते आणि हिरेसरीनं झाड लावते असं दिसत नाही. पण महिला संमेलनाला किंवा या विभागानं तेही पाहिलं पाहिजे. महिला बचत गट नावाची एक कल्पना तुमच्या महिला बचत गट किंवा बँक, तर तिची थोडी माहिती घेऊन महिलांच्या विकासासाठी, महिलांचं आरोग्य, शिक्षण, उद्योग यांना आर्थिक मदत देणारी यंत्रणा उभी करता आली पाहिजे अक्षरमानवकडून. आणि सगळ्या महिलांनी मिळून अक्षरमानवच्या संमेलनांचं नियोजन केलं पाहिजे. म्हणजे मुख्य गोष्ट अशी आहे की महिला संमेलनाची समिती तयार केली, त्या समित्यांचे उपविभाग तयार केले. जिल्हा संमेलन कोण घेणार, तालुका संमेलन कोण घेणार, राज्य संमेलन कोण घेणार, काय विषय असले पाहिजेत, बोलायचं कुणी आहे, कुठले विषय घ्यायचे, महत्त्वाचे काही लोक बोलवायचे का. मला खरं तर त्या अर्थानं सेलिब्रिटी वगैरे अशाप्रमाणे लोक सगळेच आपण सेलिब्रिटी आहोत, मग आपण सगळ्यांनीच बोललं पाहिजे. आणि या संमेलनाला आता तुम्ही अनुभव घेतला असेल, काही बायांना बोलता झालं बरोबर आहे ना, तर पुढच्या संमेलनात बोलतील. बाया बोलक्या झाल्या आणि बायांनी ना शिव्या शिकल्या आणि बायांनी स्वतःच्या शिव्या तयार केल्या. शिव्या हा साहित्यातला अलंकार आहे, मी लेखक आहे, त्यावेळेला तयार केले आणि पुरुषांवरने केले पाहिजे. तर ते एवढ्या जहा अपमानजनक असल्या पाहिजेत ना, ऐकल्याबरोबर आत्महत्याच करायची इच्छा झाली. आणि वाटल्यास एक मला जर थोडं मानधन देणार असेल, 1 दिवसाची कार्यशाळा घ्यायला तयार. महिलांची मानसोपचार यंत्रणा केली पाहिजे, ती मानसोपचार यंत्रणा केली पाहिजे. तिला सल्ला देण्याची व्यवस्था असली पाहिजे, तिला रडायला जागा असली पाहिजे, तिला हसायला जागा असली पाहिजे. महिलांवर माणूस म्हणून संस्कार करणारी यंत्रणा तयार. आता कधी झलक दाखवली ती मातुस्कर बाईला आवडली नाही. त्या देवांच्या आणि संजीवनी कुठे गेली नाही, गेली का, झोपली का? त्या कविता विभागावर आहे ना, देव, धर्म, जाती आणि सणवार आणि याच्या कविता बंद करा, नाही तो विभाग बंद करू. तुम्हाला फार आधी सांगितलं होतं, ह्या कविता नको आहेत. हेच आली जयंती की सुरू, तू नसता तर तू आहेस ना, मी तुझं तुझ्याबद्दल बोल, मला भूक लागली हे सांग. परत जर देवा धर्मा जातीच्या कविता दिसल्या अक्षरमानवच्या कविता ग्रुपवर, एकदा दबाव का ग्रुपचा,
सहन करतोय आपण. असू द्या, आया बहिणी आपल्या अभिव्यक्त होत आहेत. अभिव्यक्तीच्या दिशा बदला, मोठं व्हा. वर्षानुवर्ष त्याच देवांची गाणी, त्याच महापुरुषांची गाणी, बस. कंटाळा कसा येत नाही. आणि त्याच दिवशी कशाला करायला पाहिजे? ज्या दिवशी जयंती नाही त्या दिवशी महात्मा वर्णन करा ना. आणि वर काहीतरी लिहायचं. ते काही लोकांचे तर मंत्रासह असतो. स्वस्तिकची चिन्ह त्या मोबाईलमध्ये मिळतात. तर स्वस्तिकचे चिन्ह सह कळतात. कधी विकास होणार आहे? कधी माणूस होणार? जास्त जुन्या बेड्या अजूनही धरून जातात. वेगळे तुम्हाला म्हणून बोलत नाही कल्पना. तुम्ही एकट्या दिवशी नाही ना. बस तेवढेच मुद्दे होते. देवदर्शनात आपली आता बाहेर आलं पाहिजे. सौंदर्य दागिने यातनं बाहेर आलं पाहिजे. कपडे विकत घ्यायला गेल्यानंतर साधारण 1 मिनिटात कपडे घेतले पाहिजे. मूळ उद्देश कळला पाहिजे. तुमच्या दिसण्यावर नाही, काही असण्यावर आहे. कधी आता हे तर परवानगी का नाही माहीत नाही मला. एक मोठं वाक्य सांगून ठेवतो आणि काही प्रश्न असतील तर बोलू, नाही तर विचारतो. आपल्या अक्षरमानामध्ये मी अनेक वेळा बोलतो. इथं बोलायचं हे डोक्यात नव्हतं हे बोलायचं. पण मी स्वप्न पाहतो. स्त्रिया आणि पुरुष एकाच मुतारीत लागलेला जातो. हे स्वप्न आहे. हे अक्षरमानव कधी पूर्ण करेल? 100 वर्ष, 200 वर्ष, 1000 वर्ष, कधी जेव्हा पूर्ण केलं? बाईच्या लघवीचं आणि पुरुषाच्या लघवीचं रोमांचक पण संपवलं पाहिजे. लघवी ही नैसर्गिक गोष्ट आहे. तर मी स्वप्न पाहतो की बाई आणि पुरुषाची, तुम्ही काय करा, तुझ्या इंग्रजीमध्ये काय शब्द आहे? नाही, प्रसाधन गृह. हे मला कळलेलंच नाही. प्रसाधन गृह, दागिने पडतायत. हा, शिशु विहार. हे थोडं ऐकायला चमत्कारिक वाटणार आहे. आपल्या मानसिकतेत तर नाही आहे, पण कबूल करा की एकदा कधी ते झालं पाहिजे. आणि एकमेकांची उत्सुकता नाही. कधी बसू तेव्हा, एकत्र येऊ कधी, तेव्हा लैंगिकतेबद्दलही बोलू. त्या लैंगिक रोमांचकतेतनं बाहेर काढलं पाहिजे. समाजालाच काढलं पाहिजे. लिपस्टिक लावणं ही लैंगिक कृती आहे. साड्या फार पाहणं ही लैंगिक कृती आहे. आपल्याला हे शोभतं की नाही असं 10 वेळा अक्षर पाहणं ही लैंगिक कृती आहे. लैंगिक कृती असायला हरकत नाही. लैंगिकता वाईट नव्हे. निसर्गाची खूप मोठी देणगी आहे ती. पण तिचं एक संयोजन, तिचं एक नियंत्रण, तिचं एक समायोजन काही झालं पाहिजे. ते जेव्हा चितालपणाकडं, रोमांचकपणाकडे जातं, तिथं लैंगिकतेचं महत्त्व संपतं. तिथं विकृती सुरू होते. त्या विकृतीवर आळा घालून माणसं झाली पाहिजे. स्त्री पुरुष नाव झालं पाहिजे. याच्यासाठी राबणारी यंत्रणा उभी करावी लागेल. आणि महाराष्ट्रातले सगळे स्त्री पुरुष यात कसे येतील असा विचार करावा लागेल. पुढच्या वर्षीचं संमेलन कुठे घ्यायचं हे आता जेवढं तुमचं ठरवा. कसं घ्यायचं, काय विषय असले पाहिजे. तुमचा गट तयार झालेला आहे. या गटावर बोलत राहा आणि संमेलनाच्या आयोजनात सहभागी व्हा. आणि एकदा ठरलंय ना या तारखा आहेत म्हणून, तर ते यायचं ठरवा. त्या दिवशी मला जुलाब लागण्याची शक्यता आहे. ठीक आहे, इथं व्यवस्था आहे ना. आत्म्याने एवढी सांगायचं पासून पण मिळतात मला. नाही, मला परवा प्रचंड बोलतो. बायको मला म्हणाली, बायको आवडतं मला गाणंच कळलं. ठेव आता वापरू. हे कशाला लागायचं आहे प्रयत्न. हे मानवी आहे हो सगळं. आपण फार भाऊ करून टाकतो. त्या भाऊमधनं बाहेर आलो, कल्पनांमधनं बाहेर आलो. ह्युमन झालं.
घाणेरडं नका हो, विकृत नका हो, बलात्कारी नका हो, आणि माझ्या शब्दांचं वाईट पण वाटू. हे मानवी शब्द आहे, मी नाही काय. या कल्पना पण मानवीच. हे जे मी बोललो ना आता, हे मी नाही शोधलेलं, हे आपल्या पूर्वजांपासून चालत आलेलं की असं झाला पाहिजे. ते फक्त पुढं रेटलं, त्यामुळे धक्के तिकडे बसू देऊ नका. मी आता थांबलो की लगेच सुरू, हा स्पष्ट बोलता का? अरे नाही यार, खरं बोलतात, बोला ना. स्पष्ट काय आलं? तुम्हाला कुणी अडवले? सकाळी सुचवतो तुम्हाला, आपल्याकडे प्रेम आणि वासना असे दोन शब्द आहेत. आपल्याकडे वासनेला प्रेम म्हणायची सवय लागली. म्हणजे या वयात पण मी कोणाला पटवायला गेलो ना, तर मी सांगताना त्या बाईला सांगणारच, माझं खूप प्रेम आहे तुझं, अजिबात तुला काय हवंय ते ते सांग ना. काय होईल जास्तीत जास्ती? तर ती बाई सांगेल दात बसू ना कडके. वासना व्यक्त करायची सोय नसलेली लोक कुटुंबात सुद्धा. शेवटचा आठवला म्हणून म्हटलं, तुमची कुटुंब असतील. तुम्ही परवा डॉक्टरला आणि डॉक्टरच्या बायकोला घरात आम्ही चर्चा करतो, आपण बैठक झाली एक महत्वाची. त्यात कुठून विषय निघाला आणि मी म्हणालो की घरातले 14 जण जे आहेत ना, आई बाप आणि 2 मुलं, 2 धरू, दोन्ही अच्छे, 2 मुलं किंवा एक जरी मुलं किंवा एक आई आणि एक मुलं असतं, तर त्यांच्यामध्ये ना लैंगिकता उघड असली पाहिजे, संवादाची जागा असली पाहिजे. हे अक्षर मानवचं स्वप्न आहे की भविष्यातली. आणि बाहेर नका जाऊ, 5वा माणूस आत्ताच घेऊ नका, कारण 5वा माणूस लाईनी मारायला आलेला असू शकतो. गैरफायदा आहे अगदी. मग तो चुलता, आत्या, काय काय आतोबा, आई वडील आणि 2 मुलं असं गृहीत धरू, या चौकटीनं एकमेकांसमोर नग्न राहिलं पाहिजे. विचाराने, बोलण्याने. तुम्ही कपडे काढू नका उभे राहू, पण एकमेकांना दिलासा तर द्या. बरं, तुम्ही ज्या अवस्थेतनं गेलाय बिकट तुमच्या तरुणपणा, हीच अवस्था तुमची मुलं पण भोगतात. आणि आम्ही बोलत असतो. ती काही काहीतरी म्हणाली मगाशी, बारामतीच काही गेली का? तिनं त्या विषयाला स्पर्श केला. तुमच्या त्या कार्यशाळेत ना हे बोलायला शिकवा, मला घेऊन जा, आनंद येतो ना. या कार्यशाळा झाल्या पाहिजेत आणि आईबापांना सांगितलं पाहिजे की तुम्ही जे प्राधान्यात भोगलंय ना, ते तुमच्या मुलांना नका भोगायला. तुम्ही त्यांच्याशी मैत्री करा, त्यांच्याशी आईबापच आहात, मैत्री तरी कशाला. तुम्ही जन्माला घातले, तुम्ही ज्या कृतीतनं जन्माला घातले ना, त्या कृतीबद्दल स्वतःच्या मुलांशी नाही बोलले. मुलं आपल्या आरात वाढत राहतात. पोरी थोडं तरी सांगतात की पाळी बिळी पाळी आली म्हणून. पोरांची सोयच नाही. करून झालेल्या मुलांच्या आया असतील नाही तर तुम्हाला तुमच्या मुलाचं स्खलन झालं याची माहिती आहे का? तो तुमच्याशी बोलला का? आणि हे का नाही बोलायचं? का नाही बोलायचं मानवी आयुष्यात? इतकं महत्वाचं का नाही बोलायचं? कधी बोलणार आहोत? ते पोरगं भरकटल्यासारखं आपलं निघतं. स्वप्नरंजन काय करतं, हस्तमैथुन काय करतं, व्यसनी काय होतं, चुकीच्या नादाला काहीतरी लागतं, वाटवळ करून घेतं, रोगराईला जातं, खंगत जातं मेंदूनं. आणि प्रत्येक स्त्रीकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन हा फुटेल्या प्राण्यासारखा. तुमच्या घरात घडतंय तर मग अक्षरमानव म्हणून काय काम करायचं? तर हे मी ज्या भाषेत बोलते त्या भाषेत बोलायची गरज नाही, पण एकमेकांना समजुतीनं सल्ले देतो की असं वागवा, कुटुंब असं बदला, कुटुंबाचे संस्कार असे बदला. शाळा नाही शिकवणार आहे, समाज नाही शिकवणार आहे. शिव्या जरी बंद व्हायच्या असतील, बलात्कार बंद व्हायचे असतील, विनयभंग बंद व्हायचे असतील, तर आईबापांनी मुलांना लैंगिक संस्कार दिले पाहिजे आणि ते मोकळं असलं. मुलांशी थेट बोलता आलं पाहिजे.
त्यांच्या समस्या आणि त्यांच्या गरजा आणि त्यांचे आनंद याच्याबद्दल बोलता आलं पाहिजे, त्याचं नियोजन करता आलं पाहिजे. ही आपली एक मोठी चूक होऊन गेली आणि त्यामुळं बटबटीतपणा जो दिसतो समाजात स्त्रियांच्या बाबतीतला तो संपवायचा असेल तर आईच्या हातात त्या गोष्टी आहेत, बापाच्याही हातात आहेत. आई आणि बाप म्हणून मुलांशी बोलत राहिलं पाहिजे आणि सतत संवादी राहिलं पाहिजे. अगदी त्यांचं लग्न झाल्यावर, मुलाचं लग्न झाल्यावर आईबापांना म्हणजे कदाचित सासू सासऱ्यांना माहितीच नसतं यांचं लैंगिक आयुष्य काय आहे. हे कुटुंब आहे ना, माझं कुटुंब आहे, मी जन्माला घातली मुलं, माझ्याच मुलांच्या लैंगिक जगण्याबद्दल मलाच माहीत नाही अशी काहीतरी घाणेरी व्यवस्था होऊन बसली असं म्हणजे त्यातनं समाज बाहेर काढला पाहिजे, कुटुंब व्यवस्था बाहेर काढली पाहिजे. हे तुमचा विषय, मुख्य विषय आहे आणि मुळात लैंगिकतेवर जग उभं आहे. फक्त जगाचा कारभार लैंगिकतेवर चालतो. त्या लैंगिकतेबद्दल निकोपपणा, सौंदर्य त्यातलं हे कोण बोलणार आहे? तर बाहेरच्या शाळा नाही करणार. ते लैंगिक शिक्षण वगैरे शाळांमध्ये अवघड आहे बरं का, ते अशा थाळ्यावर काहीतरी दाखवतात ना. पुरुष आणि स्त्रियांचे देह म्हणजे लैंगिकता नव्हे, लैंगिकता ही मेंदूची गोष्ट आहे. हे जे दाखवतात ना डिझाईन, मुलांनो हे स्त्रियांचं इथं हे असतं बरं का, इथेही शब्द नाही, प्रायव्हेट पार्ट असा शब्द आहे. अध्यक्षांनी मी गाडीत येताना विचारलं, माझा हात हा काय सार्वजनिक आहे का? हा माझा प्रायव्हेटच पार्ट आहे ना. बातमीत आलो होतो, फेसबुकला कोण आहे माझ्याबरोबर, बरोबर मी मराठी इंग्रजी शिका मराठीतून अशी एक पोस्ट टाकली. ते पोस्टर मिळालं मला, प्रायव्हेट पार्टला हात लावतो वगैरे अशी काहीतरी बातमी. काय प्रायव्हेट पार्ट काय हो काही मी पण विचारलं होतं. हा माझा हा प्रायव्हेट आहे ना, प्रायव्हेट पार्टच झालं. मग फक्त चड्डीतच असतो प्रायव्हेट पार्ट, हे कोणी ठरवलं काय? जगण्यातलं सौंदर्य ना भाषेत आहे आणि भाषेत सौंदर्य कुटुंबात वापरतो. आणि मग कुटुंबात बोलायचं कसं असा प्रश्न नका विचारतो. त्याचं साधं उत्तर आहे, पुस्तक मांडलीच का? पुस्तक मांडलीच नाही ना, राजन खानची पुस्तकं लागली. भाषा यायची असेल तर पुस्तकं वाचली पाहिजे, बोललं पाहिजे, दुसऱ्याचं नीट ऐकलं पाहिजे, मन लावून ऐकलं, पुस्तकं वाचली की भाषा येते. मग कुठल्या भाषेत मुलांशी बोलायचं हे ठरवू शकतो. तुम्हाला भाषा पण येते आणि आलेल्या भाषेचा इतका गैरवापर करतात. गुरुदेव दत्ताची कविता करत असतात. आणि गुरुदेव दत्ताची कविता नकोय आत्ता, मुलांच्या लैंगिकतेवर लिहा, मार्गदर्शन करा, कसं जगाल. एकमेकांची गरज असते माणसाला. माणूस माणसांकडनं शिकतो, तर माणसाने एकमेकांच्या हातात हात घालून एकमेकांना शिकवलं पाहिजे. भाषा हे शिकण्याचं माध्यम आहे, म्हणून भाषा आली पाहिजे, वाचलं पाहिजे. बीज भाषण कसं करू असा मेसेज असतो. मनात म्हटलं खड्ड्यात जा, त्या मेसेजला उत्तरच दिलं काय बावळटपणा. आणि मी खूप अभ्यास केला बीज भाषणाचा, यायचं बेधडक बोलायचं. आता महिला संमेलन आहे म्हटल्यावर महिला संमेलनाचं बीज भाषण काय असणार, तर जगून झालं, तुझं जगून झालंय, अनुभवून झालंय, टक्के टोडके खाल्लेत, अपमान भोगलेत, विनयभंग भोगलेत. त्याच्यावर बोलायचं की हे नकोय मला आणि काय करतं डोक्यातल्या कल्पना मांडायच्या, ती विचारत बसली आहे मला. मग सगळीच मार्गदर्शन मीच करायची असेल तर त्याचं मानधन घेतो मी. मला तिनं कळवलं असतं की मानधन किती आहे, मग मी तुला बीज भाषण घेऊनच दिलं, गाव ऐकच बोलो. बरं वाटलं का संमेलन? बरं झालं. या सगळ्याचं नियोजन तुम्ही सगळ्यांनी मिळून करावं असं वाटतं. संमेलनाच्या आकड्यांमध्ये सामील व्हा, विषयांमध्ये सामील व्हा आणि कृपया हेवे दावे करू नका. एक विषय अजून बोलायचा होता मला खरं तर, सासवा आणि सुना यांच्या वादाचं काय करायचं. आणि याच्यावर कधीतरी बोलली ना, पुढच्या वर्षी वाटल्यास मला सासू सून वाद, नणंद भावजय वाद असा एक विषय द्या. मी पुढच्या वर्षीच फक्त मानधन देण्याची व्यवस्था करा, मी फुकट येणार नाही त्या वर्षी. काही प्रश्न असतील तर विचारा, नाही तर थांबू.
तुम्ही अक्षरमानामध्ये या संमेलनाच्या नियोजनात सहभागी व्हा. तुम्ही कुणीही आता फक्त एकेकी दुसऱ्याचा ऐकायची पण सवय नका. दुसऱ्याने एखादी गोष्ट नाकारली तर ती सहन करण्याची ताकद येते. लगेच अहंकार अपमानित करून घेऊ नका. माझा ऐकलं जात नाही. आपण सगळे मिळून घेऊ. कुटुंब आहे, मानसिक आपुलकी असते मग त्यात अपमानाची भावना नाही. आणि जरा मोकळं राहता गेलो त्या ग्रुपवर राहतच कुठलं तरी आणि ग्रुपवरही असं करायचं बोलत राहू. हे लागलं आक्षेपानं आहे. ही यंत्रणा तुम्ही उभी करावी, मदतीची यंत्रणा राज्यभर उभी करावी ही अपेक्षा मला सगळ्यांकडनं करता. यायचं असेल तर या, निमंत्रण नाही. पण आला तर मग वेळ देणं आलं, थोडा वेळ काढणं आलं आणि यात मनापासून सहभागी व्हा. दिवसाचा 1 तास सहभागी होता झालं तरी खूप झालं. लक्ष ठेवता येतं. अनेक वेळा झालं मी एका आयुष्यात रोज गोंधळलेला मग अशी एक सुंदर वाटतं सुद्धा. मेंदूला अनेक व्यवधानांचा गोंधळ असणं म्हणजे जगण्यातलं खरं सुख. कळलं का? नाही का? एकाच वेळेस मेंदूत खूप असतात. हे करू ते करू ते करू ते करू असं गोंधळ असणं म्हणजे जगण्यातलं खरं सुख. एकच करणार मी नोकरी म्हणजे नोकरी. तर आम्हाला नोकरीतनं वेळ नाही मारायला लागलं तर येणार नाही. अक्षर तुम्हाला संघटनेनं काही करावं असं वाटत असेल तुमच्यासाठी तर तुम्हाला संघटनेसाठी काही करावं लागेल. आपल्या एका पोराचे वडील कॅन्सरनं आजारी आहे आणि सगळे धडपडतात त्याच्यात आणि ते राबते. सगळ्यांच्या लक्षात आलं हे राबतेच. राबलेलं दिसावं लागतं आणि खरं राबलेलं कळतं. पण राबणं म्हणजे काय तर पेरणं. पेरलेलं उगवतच बघ. उगवल्यावर कळतंच हा राबला. ढोंग न करता मी आहे कशाला वेळ घ्यायला. त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर असेल तर काही वेळा मी मध्येच कोणाला तरी काढून टाकलेलं दिसत असेल. धाड तर काढून टाकतो. माझ्या लक्षात हा डोके येतं. हा डोकेदुखीच आहे. फालतूचा वेळ खातो. आयुष्य मौलिक आहे. त्यात एकमेकांना योगदान देतात पाहिजे. एकमेकांच्या हातात घालून मदत करतात पाहिजे. मी तुम्हा सगळ्यांना त्या अर्थानं तुमचं स्वागत करतो. अक्षरमानामध्ये यायचं असेल तर या. तुमचं स्वातंत्र्य आहे. मला बोलू दिलं, ऐकून घेतलं. धन्यवाद.